विरोधात गरळ ओकणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलंय आणि जाब विचारला। पटक पटक के मारेंगे हे मराठी माणसासंदर्भातलं काही दिवसांपूर्वी केलेलं विधान आणि त्यानंतरच संसदेमध्ये काँग्रेसच्या महिला खासदारांनी शिवसेनेच्या महिला खासदारांनी घेरलं आणि जाब विचारला। तसंच या संसद परिसरामध्ये जय महाराष्ट्राच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या। शोभा बच्चाव, वर्षा गायकवाड यांनी निशिकांत दुबे यांना घेरलेलं होतं आणि त्यांच्या पटक पटक के मारेंगे या विधानाचा अर्थातच समाचार घेतला। यावर वर्षा गायकवाड आणि प्रतिभा धानोरकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। प्रश्न विचारला की सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण बोलू कसं शकता। दुसरं तुम्ही पटक पटक के मारेंगे म्हणताय, आम्ही समोर तुमच्या उभे आहेत, त्याला पटक पटक के तुम्ही मारणार दाखवतही आम्हाला। आणि दुसरं आम्ही त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला की तुम्ही महाराष्ट्राबद्दल हे बेताल वक्तव्य करण्याचं बंद करा आणि जय महाराष्ट्र बोला, तुम्ही माफी मागा। मला सांगायला पाहिजे की ते आम्ही 3 महिला आणि त्याच्यानंतर आमच्या बरोबर जवळपास 10-12 पुरुष होते। ते बघून असे त्यांना वाटलं की काय चाललंय आणि काय नाही चाललंय। आणि जो आमचा जय महाराष्ट्राचा आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतका घुमत होता आणि बघून ते तिथून मी महाराष्ट्राचा आदर करतो, मी जातो जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले। काय काढतो जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून आम्ही निशिकांत दुबेला शोधत होतो। अक्षरशः शोधून काल लॉबीमध्ये ते आम्हाला सापडले आणि सापडल्यानंतर आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केल्यानंतर हात जोडून त्यांनी पण आम्हाला हात जोडले। पण खरं तर महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्राच्या बाबतीत असं चुकीचं वक्तव्य एक जर जबाबदार लोकप्रतिनिधी करत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे। आणि आपण पाहिलं की पटक पटक के मारेंगे आदरणीय राजसाहेबांच्या बाबतीत असतील किंवा मराठी भाषेच्या बाबतीत कोणी जर चुकीचं बोलत असेल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही। त्यावरच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। काय म्हणतात पाहूयात। मला असं वाटतं आपण सगळेजण मराठी म्हणून एकत्र येतोय हे जास्ती महत्त्वाचं आहे। पक्ष कुठला महत्त्वाचा नाहीये, पण मराठी म्हणून त्यांचा जो स्वाभिमान जागृत झाला आणि त्याबद्दल त्यांनी जाब विचारला, त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो। तर महिला खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्चाव यांनी निशिकांत दुबे यांना घेरलं होतं आणि त्यांना जाब विचारला होता। संजय राऊतांनी सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया दिली होती, पाहूयात काय म्हणाले। आमच्या काल संसदेतल्या महिला खासदारांनी निशिकांत दुबेला जाब विचारला। तुम्ही काय केलं? अडवून विचारलं आमच्या खासदारांनी। तुमच्यात हिंमत आहे का हे करण्याची?